स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील 10वीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळावा या उदात्त हेतूने रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजेंडच्या वतीने प्रोजेक्ट नवरंग उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचे लोकार्पण 21 डिसेंबर 2024 रोजी वैश्य समाज हॉल शहापूर येथे संपन्न होणार असून यासाठी फाउंड्री फाउंडेशनचे सहकार्य लाभले अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजेंडचे प्रेसिडेंट रोटरियन निलेश दहीफुले यांनी दिले. पत्रकार परिषदेला रोटरियन मनीषा कोंडस्कर, प्रोजेक्टचे धीरज म्हात्रे, क्लब सेक्रेटरी रचिता मुलकी, डीजीएन निलेश जयवंत, रोटरियन मधु मेनन व इतर क्लब मेंबर उपस्थित होते. वैश्य समाज हॉल शहापूर येथे सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमाला यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रेरणास्थान खासदार सुरेश म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डीजीएन निलेश जयवंत, आमदार दौलत दरोडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, डीजीएन निलेश जयवंत, समाजसेवक संतोष शिंदे, रोटरियन मनीषा कोंडस्कर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आदिवासी मुलांना शिक्षण, आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध देण्याचा विडा रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजेंडच्या क्लब मेंबर्सनी उचलला आहे. शहापूर तालुक्यातील शेणवा, वशाला, कराडे, बामणे, तहारपूर, आसनगाव, कसारा, दहिवली, धसई, गुंदे, शेरे, डोळखाम, वासिन, वेहलोली, खातिवली, किनवली, आडगाव आदी आदिवासी पाड्यावरील हजाराहून अधिक आदिवासी मुलांसाठी हा प्रोजेक्ट नवरंग राबवला जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत एकूण 9 उपक्रम राबवले जाणार आहेत. हा उपक्रम आहे. मी रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजेंडचा अध्यक्ष निलेश दहीफुले. नवरंग म्हणून हा जो प्रोजेक्ट घोषणा करतोय हा आमच्या रोटरीच्या डिस्ट्रिक्टमध्ये रोटरी इंटरनॅशनल याच्यामध्ये हा एक इतिहास रचणार आहोत की एकाच दिवसात 9 कार्यक्रम नवरंगच्या नावाने आम्ही त्या नवरंगच्या माध्यमातून 9 प्रोजेक्ट आणि त्या 9 प्रोजेक्टमध्ये जेवढं जास्तीत जास्त मदत करता येईल म्हणजे आमचे जे फोकस एरिया आहेत आमच्या रोटरीमध्ये ते 7च आहेत, पण 7 पैकी माझ्या वतीने मी 2 ॲड करून मी 9 प्रोग्राम नवरंग म्हणून हा प्रोग्राम करत आहोत आपला शहापूरमध्ये. आणि ह्याला मदत करण्यासाठी माझे क्लबचे मेंबर्स मधु मेनन, मनीषाताई, निलेश जयवंत, सुरेश म्हात्रे साहेब, बायामामा आमचे खासदार आहेत आता भिवंडी याच्यामध्ये, ते सुद्धा आमच्या पाठीमागे उभे आहेत. आणि धीरज म्हात्रे हे आमचे प्रोजेक्टचे कन्व्हेनर, म्हणजे आम्हाला एक माणूस ठरवावा लागतो, तो आहे धीरज म्हात्रे. तर धीरज म्हात्रेंनी ह्या सगळ्या प्रोग्रामच्या पाठीमागे पूर्ण मेहनत घेऊन आणि संचिताताई ज्या फॅमिली फाउंडेशनचे मेंबर आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला याच्यामध्ये मदत केलं आहे. या 1200 पोरं, 24 शाळा, 30-40 गावं एकत्र आणणं वैश्य मंदिर हॉलमध्ये शहापूरमध्ये आम्ही 21 तारखेला करत आहोत. बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केलेल्या बांगलादेशींवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठाण्याच्या मनोरमा नगर येथील आयुर्वेदिक औषधांचा बाजार मांडून नागरिकांना गंडवणाऱ्या एकाला तर भिवंडीत 2 बांगलादेशींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ठाण्याच्या मनोरमा नगर येथे शीर अली मोहम्मद शेख हा बांगलादेशी स्वतः रुग्ण आहे. हा सगळ्यांना आयुर्वेदिक औषधे विकून गंडवत होता. भाजपचे दत्ता घाटगे यांनी त्याला पकडून कापूरवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. तर भिवंडी येथील खोका कंपाऊंड परिसरातील झोपडपट्टीमध्ये भाड्याच्या खोलीत वास्तव्य करणाऱ्या 2 बांगलादेशींना भिवंडी पोलिसांनी अटक केले. रमजान शेख, कबीर शेख अशी या बांगलादेशींची नावे आहेत. दोघेही बांगलादेशातील नानपूर भागातील आहेत. दोघेही भिवंडी शहरात नळ जोडणीचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या विरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियमन 1920 चे कलम 3-4 सह विदेशी व्यक्ती अधिनियमन 1946 चे कलम 13-14 अ ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी भारतात प्रवेश कसा मिळवला याचा तपास पोलीस करतायत. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात ठरवून दिलेले मालमत्ता कराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षाच्या मार्च महिन्याअखेरपर्यंत शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही मालमत्ता कर संकलन केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या 2024-25 या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये
मालमत्ता कर विभागाला 835 कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. त्यापैकी 535 कोटी रुपयांची कर वसुली आतापर्यंत झाले. मालमत्ता कर हा पालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत मानला जात असून करोना काळातील याच कर वसुलीमुळे महापालिकेला काहीसा आर्थिक दिलासा मिळाला होता. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मालमत्ता कर वसुलीवर भर देण्यास सुरुवात केली असून त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता पुढील वर्षाच्या मार्च महिन्याअखेरपर्यंत सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही मालमत्ता कर संकलन केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कराची जास्तीत जास्त वसुली व्हावी आणि सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरण्याची सुविधा मिळावी या उद्देशातून पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ठाणे महापालिकेची सर्व प्रभाग, उपप्रभाग स्तरावरील सर्व कर संकलन केंद्र आणि प्रभाग स्तरावरील कर वसुली कार्यालय तसेच महापालिका प्रशासकीय भवनातील मुख्य कर वसुली कार्यालय, नागरी सुविधा केंद्रातील कर संकलन केंद्र 31 डिसेंबरपर्यंत सर्व शनिवार सकाळी 10:30 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत तसेच 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीत सर्व शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी सकाळी 10:30 ते सायंकाळी 4:30 आणि तसेच रविवारी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत कर संकलनासाठी कार्यान्वित होणार आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जोशी बेडेकर कॉलेज विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य कॉलेजात नवरंग महोत्सवाला आजपासून जोरदार सुरुवात झाली. नवरंग महोत्सवात विविध खेळांचे तसेच नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास, रांगोळी, मेहंदी, संगीत खुर्ची, काव्यलेखन, लघुपट, वक्तृत्व, फोटोग्राफी, गीत गायन, नृत्य इत्यादी स्पर्धांमध्ये विद्यार्थी स्वतःला व्यक्त करणार असल्याचे सांगितले. यंदा कॉलेजच्या आवारात विविध स्टॉल उभारले असता खादी व ग्राम उद्योगाची जनजागृती करण्यात येत आहे. तसेच खादी हा आपल्या देशाचे प्रतीक असून सर्व विद्यार्थ्यांना खादीचे व ग्राम उद्योगाचे काय महत्त्व आहे ते समजावे या उद्देशाने यंदा नवरंग उत्सवापासून एक नवीन उपक्रम राबवण्यात येत आहे. तसेच 18 जानेवारी 2025 या दिवशी राष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात येणार असून या कॉन्फरन्सचा विषय जर्नी ऑफ खादी एक्सपेंडिंग होरायझन फ्रॉम सेल्फ रिलायन्स टू प्रोग्रेस असा असणार आहे. त्यामुळे खादी व ग्रामोद्योग याबद्दल देशातच नव्हे तर परदेशातही जनजागृती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा शोध घ्यायला शिकवणारा नवरंग महोत्सवाची असल्याचे जोशी बेडेकर विद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी सांगितले. नाताळ निमित्त विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू बाजारपेठेमध्ये दाखल झाल्या असून ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली. पॅराशूट सांता, म्युझिकल सांता नव्याने बाजारात उपलब्ध झाला असून किमतीमध्ये 20 ते 40% वाढ झाली आहे. नाताळ या सणाला अवघी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच या सणाची तयारी सर्वत्र सुरू झालेली आहे. अगदी ख्रिस्ती बांधवांसह अनेक ठिकाणी हा सण जो आहे तो उत्साहाने साजरा करतो. अनेक कार्यालय असू दे, बाजारपेठ असू दे, या ठिकाणी नाताळ निमित्त आवर्जून आकर्षक अशी सजावट केली जाते. कार्यालये, दुकाने, बाजारपेठा, मॉल, चर्च यासारख्या विविध ठिकाणी ख्रिसमस निमित्त आकर्षक अशी वस्तूंची सजावट केली जाते. येशू ख्रिस्त यांच्या जन्मावर आधारित देखावे साकारले जातात. विभाग या देखाव्याकरिता आवश्यक असणाऱ्या वस्तू सध्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. ख्रिसमस ट्री ही आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. ही ख्रिसमस ट्री उभारण्याकरिता आवश्यक असणारे साहित्य देखील उपलब्ध आहेत. तर काही ठिकाणी सजावट केलेली अशी रेडीमेड ख्रिसमस विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. तसेच येशू ख्रिस्तांचे वेगवेगळ्या स्वरूपातील मुखवटे, लाल टोप्या, स्नोबॉल, बेल्स, लडी गिफ्ट, स्टारवाले कंदील, बलून, रिंग्स उपलब्ध आहेत.
लहान मोठ्या आकारातील विविध प्रकारच्या ख्रिसमस ट्री देखील उपलब्ध झाले आहेत. नागरिक देखील आवर्जून या सर्व गोष्टींची खरेदी करत आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.